नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चरच्या सिरीजमध्ये आज आपलं 21वा लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण आपली जी एक्सरसाइज सुरू आहे एक्सरसाइज 1.5 चा क्वेश्चन नंबर 3 घेणार आहे। क्वेश्चन नंबर 3 मध्ये टोटल 12 सब क्वेश्चन्स आहे, तेवढे घ्यायचे आहे आज आपल्याला। आजचा व्हिडिओ मे बी थोडा लेंदी पण होऊ शकतो कारण 12 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत आणि सर्वच्या सर्व क्वेश्चन हे प्रूव्ह दॅटचे आहेत। याच्या अगोदरचा जो टॉपिक होता हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मधला पण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वरती हा क्वेश्चन डिपेंड आहे। मागचा व्हिडिओ 20 नंबरचा व्हिडिओ एकदा तुम्ही बघा, तो बघितला असेल तरच हा व्हिडिओ बघा कारण त्याच कन्सेप्ट वरती हे डिपेंड आहे। चला तर मग सुरुवात करू। क्वेश्चन नंबर 3 मधला फर्स्ट क्वेश्चन, x इज इक्वल टू 80 स्क्वेअर आणि y इज इक्वल टू 280 दिलेलं आहे। देन शो दॅट x y d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर प्लस a इज इक्वल टू 0। मग आता डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल। हियर एक्स इज इक्वल टू 80 स्क्वेअर, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करायचं म्हणजे काय मिळेल डी एक्स बाय डी टी। काय येईल याचा डेरिव्हेटिव्ह 80 स्क्वेअरचा, 80 स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येईल 280। इथेच घेतो मी y इक्वल टू ट्वाइस 80, याला पण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी घेऊ म्हणजेच डी वाय बाय डी टी। हा काय येईल, हा फक्त 2 येईल कारण टीचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो। नाऊ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू असतं डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू डी वाय बाय डी टी 2a आणि dx बाय dt काय 2at। हे 2a कॅन्सल होऊन जाईल, इथे उरतो 1 अपॉन टी। dy बाय dx इक्वल टू 1 अपॉन टी। इथपर्यंत आलोय आपण, याला इक्वेशन नंबर 1 देऊन घेऊ। आता इथे डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर म्हणजे याचं अगेन डिफरन्शिएशन असणार आहे। मग याला करायचं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू। आता हे अगेन वाला डिफरन्शिएशन हे विथ रिस्पेक्ट टू एक्स असतं कारण डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, इथे डी एक्स स्क्वेअर आहे म्हणून हे डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल। मग डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर। आता इक्वल टू 1 अपॉन टी, 1 अपॉन टीचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर। पण हा मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर हा टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आहे, इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणजे परत एकदा आपल्याला टीचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि तो काय येईल डी टी बाय डी एक्स। मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर हा 1 अपॉन टीचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि फक्त टीचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स, तो येईल डी टी बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर हा डी टी बाय डी एक्स, याला कसं लिहू शकतो आपण 1 अपॉन डी एक्स बाय डी टी। व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर इंटू 1 अपॉन डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू, डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, ती व्हॅल्यू किती ट्वाइस 80। आता ह्या ठिकाणी टर्म्स ॲडजस्ट करायच्या, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस इथे टी स्क्वेअर आहे, एक्सची व्हॅल्यू काय 80 स्क्वेअर आहे, मग इथे आपल्याला ए पाहिजे, इथे ए घेतला, हा ए एक्स्ट्रा घेतला म्हणून त्याच्या बदल्यात न्यूमरेटरला पण ए घेतला म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही एने मल्टिप्लाय केलं इंटू 1 अपॉन ट्वाइस 80। ट्वाइस 80 तसाच ठेवला कारण वायची व्हॅल्यू काय ट्वाइस 80। आता व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस न्यूमरेटरला ए तसाच 80 स्क्वेअरची व्हॅल्यू एक्स आणि इंटू 1 अपॉन ट्वाइस 80ची व्हॅल्यू वाय। डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर हे मायनस आहे, इकडे आल्यावर काय होईल प्लस होईल, इकडे आल्यावर प्लस होईल, न्यूमरेटरला ए डिनॉमिनेटरला XY इक्वल टू काय उरतं मग 0। आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, एक्स बाय मल्टिप्लायला आहे ना,
म्हणजे प्रत्येक टर्मला एक्स वायने मल्टिप्लाय करून घ्यायचं. म्हणजे हे काय होईल, एक्स वाय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस ए, इथे एक्स वाय कॅन्सल होऊन जाईल, इक्वल टू 0. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. हेच प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. काय नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू ई रेज टू एम टॅन इनवर्स ऑफ एक्स. आता हे काही पॅरामेट्रिक फंक्शनचं एक्झाम्पल नाही आहे, चेन रूलचं एक्झाम्पल आहे. y इक्वल टू ई रेज टू एम टॅन इनवर्स ऑफ एक्स. याला डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेज टूचा डेरिव्हेटिव्ह, ई रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू एक्स असतो, म्हणून ई रेज टू एम टॅन इनवर्स ऑफ एक्स येईल, इंटू एम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. एम इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स, एम तर कॉन्स्टंट आहे तसाच, टॅन इनवर्स ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. याच्यापैकी 1/1 प्लस एक्स स्क्वेअर ही टर्म डिनॉमिनेटरला आहे, आपण त्याला अपोजिट साईडला शिफ्ट करून घेऊ. म्हणजे हा होईल 1 प्लस एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स इक्वल टू, हा एम कॉन्स्टंट अगोदर लिहून घेऊ, इंटू ई रेज टू एम टॅन इनवर्स ऑफ एक्स. पुढच्या स्टेपमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर तसाच डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एम ई रेज टू एम टॅन इनवर्स एक्स. ई रेज टू एम टॅन इनवर्स एक्स ही कशाची व्हॅल्यू आहे, ओरिजिनल एक्झाम्पल वायची व्हॅल्यू आहे, म्हणजे इथे होईल वाय. आपल्याला 1 प्लस एक्स स्क्वेअर पाहिजे होतं आहे, इथे आपल्याला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे अजून एकदा डिफरन्शिएट करावं लागेल. मग याला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. अगेन डिफरन्शिएशन. आता इथे प्रोडक्ट रूल अप्लाय होईल. फर्स्ट टर्म आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि सेकंड टर्म आहे डी वाय बाय डी एक्स. मग आता प्रोडक्ट रूलनुसार काय येईल, फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस सेकंड टर्म डी वाय बाय डी एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म 1 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 1 तर 0 होईल, प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मात्र काय येईल 2x इज इक्वल टू एम कॉन्स्टंट आहे ॲज इट इज, आणि वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. टर्म्स ॲडजस्ट करून घ्यायच्या. 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आपल्या प्रूफमधला हा पहिला पार्ट तर बरोबर आहे, इथे 2x आणि m बाकीचं पण बरोबर येऊन जाईल, प्लस हा 2x अगोदर घेऊ डी वाय बाय डी एक्स, आणि ही जी टर्म आहे इकडे शिफ्ट केल्यावर काय होईल, मायनस होईल, मायनस एम डी वाय बाय डी एक्स इक्वल टू काहीच नाही म्हणजे 0 उरतोय. 1 प्लस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, डी वाय बाय डी एक्स कॉमन निघू शकतो, म्हणजे प्लस 2x मायनस एम डी वाय बाय डी एक्स कॉमन इक्वल टू 0. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. थर्ड नंबरचं एक्झाम्पल परत एकदा पॅरामेट्रिक फंक्शनचं एक्झाम्पल आहे. एक्स इज इक्वल टू कॉस टी दिलं आहे आणि वाय इक्वल टू ई रेज टू एम टी दिलं आहे, आणि शो दॅट 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स मायनस एम स्क्वेअर बाय इक्वल टू 0. बघा, एक्झाम्पल सॉल्व करताना शो दॅट काय याच्याकडे नेहमी लक्ष ठेवायचं. आपल्या सॉल्व करण्याच्या सिक्वेन्समध्ये आपल्याला जे एक्सपेक्टेड आन्सर आहे ते मिळत आहे का नाही, आपण त्याच्या वेने जात आहो की नाही हे आपण नेहमी बघितलं पाहिजे, आणि तरच एक्झाम्पल सॉल्व केलं पाहिजे. तसा वे जर आपला नसेल तर आपल्याला वाटत असेल का आपण त्या वेने नाही जाते, आपल्याला एक्सपेक्टेड टर्म्स नाही मिळते, तर आपण परत एकदा एक्झाम्पलबद्दल विचार केला पाहिजे. हे प्रॅक्टिसने होईल आणि ती प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. पॅरामेट्रिक फंक्शनचं एक्झाम्पल आहे एक्स इज इक्वल टू कॉस टी. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे मिळेल डी एक्स बाय डी टी
कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. सेम y इक्वल टू दिलं ई रेस टू एम टी, यालाही डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे आपल्याला मिळेल डी वाय बाय डी टी. ई रेस टू एम टीचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एम टी आणि एम इंटू टीचा डेरिव्हेटिव्ह एम. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू असतं डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी. डी वाय बाय डी टीची व्हॅल्यू यम इंटू ई रेस टू एम टी अपॉन डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू मायनस साइन ऑफ टी. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस साइन ई रेस टू यम इंटू ई रेस टू एम टी अपॉन साइन ऑफ टी. हा डी वाय बाय डी एक्स मिळाला. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन घ्यायचा. आता याच्यामध्ये आपल्याला प्रूव्ह दॅटमध्ये बघा, इथे 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे आणि इथे फक्त साइन आहे आणि एक्सची व्हॅल्यू काय कॉस टी आहे. तर आपल्याला काहीतरी लॉजिक समजतंय का इथे साइन आहे, 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे आणि एक्स इज इक्वल टू कॉस आहे. लॉजिक काय असणार आहे, साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स असतं, किंवा आपण थिटा घेऊ, साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा असतो. म्हणजे साइन थिटा काय असेल अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा असेल. साइन थिटा इक्वल टू अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा असतं. म्हणजे साइन स्क्वेअर टी इक्वल टू 1 मायनस अंडर रूट कॉस स्क्वेअर टी लिहू शकतो आपण. मग डी वाय बाय डी टी इक्वल टू न्यूमरेटर आपण तसंच ठेवू मायनस एम ई रेस टू एम टी अपॉन साइन टीच्या ऐवजी काय घ्यायचं अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर टी घ्यायचं. मायनस साइन हा एम तसाच ई रेस टू एम टी. ई रेस टू एम टी कशाची व्हॅल्यू आहे, ई रेस टू एम टी ही वायची व्हॅल्यू आहे, म्हणजे इथे वाय येईल अपॉन अंडर रूट 1 मायनस कॉस टी. कॉस टी ही एक्सची व्हॅल्यू आहे, म्हणजे इथे काय येईल एक्स स्क्वेअर येईल. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस एम वाय अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. डिनॉमिनेटरची टर्म इकडे शिफ्ट करायची, कारण इथे जर ठेवली तर इथे यू अपॉन व्ही रूल अप्लाय करावं लागेल आणि यू अपॉन व्ही रूल अप्लाय करण्यापेक्षा यू इंटू व्ही रूल अप्लाय केलेला कधीही सोपा असतो. म्हणून याला इकडे शिफ्ट करून घेऊ. अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय होईल डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस एम वाय. आता परत एकदा याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे प्रोडक्ट रूल अप्लाय होईल, म्हणजेच यू इंटू व्ही रूल अप्लाय होईल. यू इंटू व्ही रूल काय सांगतो, फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म अंडर रूट रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन 2 रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन 2 रूट एक्स. मग आता रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 अपॉन 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1चा तर 0 आहे, पण हा मायनस एक्स स्क्वेअर आहे, याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस 2x. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आणि इज इक्वल टू मायनस एम वाय. हा मायनस एम तसाच वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. टर्म्स एकदा व्यवस्थित अरेंज करून घेऊ. प्रत्येक टर्म इथे 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, इथे पण 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे अंडर रूटमध्ये. मल्टिप्लाय ईच टर्म म्हणतात किंवा बोथ साईड म्हटलं तरी चालेल बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. प्रत्येक टर्मला अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचं. याला अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर स्क्वेअर रूट निघून जाईल. इथे उरेल 1 मायनस एक्स स्क्वेअर फक्त डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस याला जर मल्टिप्लाय केलं तर हा डिनॉमिनेटरचा 1 मायनस एक्स स्क्वेअर अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि हा अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर काय होईल कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे इथे उरेल काय
हा 2 आणि हा 2 तर ऑलरेडी कॅन्सल होणार आहे. मायनस साईन इथे न्यूमरेटरला x उरेल, डिनॉमिनेटर कॅन्सल होणार आहे, न्यूमरेटरला x उरेल आणि dy बाय dx. 2 तर ऑलरेडी कॅन्सल झाला आहे, मायनस साईन आपण समोर घेतलं आहे, अंडर रूट पण याच्यासोबत कॅन्सल होणार आहे, x उरतो आणि dy बाय dx उरतो. हा मायनस m इकडे घेऊन टाकू, प्लस होईल m dy बाय dx आणि याला अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअरने काय होईल, मल्टिप्लाय होईल आणि इक्वल टूला काहीच नाही म्हणजे काय उरणार आहे, 0 उरणार आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. पहिली टर्म तर बरोबर आहे, मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स दुसरी टर्म पण बरोबर आहे. इथे मात्र बदल आहे, इथे एम स्क्वेअर इथे वाय, एम तर आहे पण हे नको आहे. मग आता इथे डी वाय बाय डी एक्स आपण एकदा डी वाय बाय डी एक्स शोधलेला आहे. ही डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू याला आपण 2 म्हणू, ही डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू आपण इथे पुट करून घेऊ. पहिल्या दोन टर्म ॲज इट इज डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स प्लस हा एम हा अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर तसाच आणि ह्या डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू आपण पुट करतो. डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काय, मायनस व्हॅल्यू आहे ती मायनस एम वाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. इथपर्यंत एकदा पॉज करा, नोट डाऊन करा. हा सुरुवातीचा इथला पार्ट मी रफ करतो म्हणजे शो दॅट आपल्याला तसंच राहील. पहिली टर्म जशी आहे तशीच 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स. तिसऱ्या टर्ममध्ये बदल होईल, इथे प्लस आहे आणि इथे एका ठिकाणी मायनस आहे, प्लस मायनस काय होईल, मायनस होईल. हा एम आणि हा एम स्क्वेअर हा 1 मायनस रूट एक्स आणि हा 1 मायनस अंडर रूट एक्स, अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील, उरतो फक्त y इज इक्वल टू 0 आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. परत एकदा पॉज करून नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल y इक्वल टू एक्स प्लस टॅन एक्स आणि शो दॅट डे कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस 2y प्लस 2x इक्वल टू 0. y इक्वल टू एक्स प्लस टॅन एक्स दिलेलं आहे, याला डिफरन्शिएट करावं लागेल. याला डिफरन्शिएट कसं करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. आता याचं परत एकदा डिफरन्शिएशन घ्यायचं. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. अगेन डिफरन्शिएशन डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 1 तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आता इथे चेन रूल अप्लाय होईल, थोड्या वेळासाठी याला एक्स मानला, सेक स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, याचं डेरिव्हेटिव्ह येईल 2 सेक एक्स इंटू सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. आता टर्म्स अरेंज करून घेऊ आपण. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू सेक एक्स इंटू सेक एक्स काय होईल, सेक स्क्वेअर एक्स होईल 2 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स. आता याला मल्टिप्लाय कॉस स्क्वेअर आहे म्हणजेच सेकचा काय केलेला असणार आहे, 1 अपॉन कॉस केलेला असणार आहे. इकडे लिहितो मी डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 2 इंटू सेकच्या ऐवजी काय घ्यायचं, 1 अपॉन कॉस. मग सेकचा स्क्वेअर आहे म्हणून कॉसचा पण काय होईल, स्क्वेअर होईल इंटू टॅन एक्स. डिवाइडचा जो कॉस आहे तो इकडे आणायचा म्हणजे हे होईल कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 2 टॅन एक्स. आता इथपर्यंत आलंय कॉस स्क्वेअर एक्स डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर
पण हे 2 tan x आहे आणि आपल्याला 2 tan x नाही पाहिजे, वेगळं येते. तर tan x ची व्हॅल्यू पुट करायची आणि कुठून घ्यायची ती व्हॅल्यू, ओरिजिनल एक्झाम्पलमधून. आपण याला इक्वेशन 1 म्हणू. tan x ची व्हॅल्यू काय येईल, हा x इकडे गेल्यावर काय होईल, मायनस होईल. इथे लिहू पुट tan x इक्वल टू काय येईल ती व्हॅल्यू, tan x ची व्हॅल्यू y मायनस एक्स. फ्रॉम कुठून घेतली ही, इक्वेशन फर्स्टमधून घेतली. cos स्क्वेअर एक्स डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू tan x ची व्हॅल्यू y मायनस एक्स. फक्त एक्सपांड करायचं आणि साईड चेंज करून घ्यायच्या. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 2y मायनस 2x. फायनल आन्सर काय येईल मग, cos स्क्वेअर एक्स डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, हा 2y इकडे आल्यावर काय होईल, मायनस 2y होईल. हा 2x मायनस 2x इकडे आल्यावर प्लस 2x होईल आणि इक्वल टू 0. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट 5th नंबरचं एक्झाम्पल, y इक्वल टू ई रेज टू ए एक्स इंटू साइन ऑफ बी एक्स. क्वेश्चन नंबर 3 मध्ये जेवढे एक्झाम्पल आहे ना, प्रत्येक एक्झाम्पल युनिक आहे. असं मागच्या एक्झाम्पलवरून पुढचं एक्झाम्पल सॉल्व करायचं तसं इथं नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर परत ह्या एक्झाम्पलला परत ॲज अ प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करा. हे एक्झाम्पल सॉल्व करायला घेऊ, थोडं वेगळं एक्झाम्पल आहे. y इक्वल टू ई रेज टू ए एक्स इंटू साइन ऑफ बी एक्स. याला डिफरन्शिएट करू आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं, दोन टर्म आहे. ई रेज टू एक्स पहिली टर्म आहे, साइन बी एक्स दुसरी टर्म आहे. यू इंटू व्ही प्रोडक्ट टूला अप्लाय होईल. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेज टू एक्स फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस असतो, कॉस ऑफ बी एक्स इंटू बी एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, बी. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म साइन ऑफ बी एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ई रेज टू ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू ए एक्स, पण ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, ए. डी वाय बाय डी एक्स इक्वल टू, हा बी अगोदर घेऊ किंवा 1 मिनिट आपण असं करू. ही टर्म बघा, ई रेज टू ए एक्स साइन बी एक्स, ई रेज टू ए एक्स साइन बी एक्स, ही जी पूर्ण टर्म आहे हा काय आपला वाय, म्हणजे हे काय होऊन जाईल, हे होऊन जाईल ए वाय. हा ए आणि हा वाय आणि याला 2 नंबर घेऊ प्लस बी ई रेज टू ए एक्स इंटू कॉस ऑफ बी एक्स. टर्मचा थोडा सिक्वेन्स बदलून घेतला, याची सुद्धा आपल्याला नंतर गरज पडणार आहे. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं आणि याला परत एकदा डिफरन्शिएट करायचं. याच्यामध्ये हे बघा, इथे y2 y1 y2 y1 म्हणजे काय, y1 म्हणजेच काय, डी वाय बाय डी एक्स आणि y2 म्हणजे काय, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी, y1 म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, y2 म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह, y3 असता तर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असता. मग इथे मी इथेच चेंज करून घेतो. डी वाय बाय डी एक्सच्या ऐवजी काय लिहायला पाहिजे इथे, y1. आता याला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y1चा डेरिव्हेटिव्ह काय, y1चा डेरिव्हेटिव्ह y2. त्यांनी शो दॅटमध्ये y1 y2 वापरले म्हणून आपण पण तेच घेतलं. y1चा डेरिव्हेटिव्ह y2. आता a कॉन्स्टंट आहे, yचा डेरिव्हेटिव्ह y1 प्लस हा b कॉन्स्टंट आहे. तसंच आता इथे 2 टर्म आहे, ई रेज टू ए एक्स आणि कॉस ऑफ बी एक्स. फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म दोघांमध्ये प्रॉडक्ट, म्हणजे इथे होईल प्रॉडक्ट टूला अप्लाय होईल, प्रॉडक्ट टूला अप्लाय होईल. मग ई रेज टू एक्स फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड कॉस ऑफ बी एक्स, कॉसचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो, मायनस साइन बी एक्स इंटू काय होईल, बी. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड कॉस ऑफ बी एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ई रेज टू एक्स इंटू ए. y2 इक्वल टू ए y1 प्लस बी. टर्म्स व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या. मायनस साइन बी ई रेज टू एक्स
साइन ऑफ बी एक्स प्लस ए अगोदर ई रेज टू ए एक्स कॉस ऑफ बी एक्स. आपल्याला व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचे आहेत त्याच्याऐवजी y2 इक्वल टू ए y1 प्लस बी मध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. हा प्लस आणि हा मायनस काय होईल, मायनस होईल बी इंटू बी बी स्क्वेअर. याची पुढच्या स्टेपमध्ये व्हॅल्यू पुट करू. ई रेज टू ए एक्स साइन ऑफ बी एक्स. इथे प्लस आहे इथे प्लस आहे म्हणजे हे प्लसच येईल. हा बी आणि हा ए बी ई रेज टू ए एक्स कॉस ऑफ बी एक्स. ब्रॅकेट द्यायची गरज नाही आहे कारण मध्ये मल्टिप्लाय करून घेतलं आपण. y2 इज इक्वल टू ए y1 तसाच मायनस बी स्क्वेअर. हा ई रेज टू ए एक्स साइन ऑफ बी एक्स, ई रेज टू ए एक्स साइन ऑफ बी एक्स ओरिजिनल एक्झाम्पल, त्याची व्हॅल्यू काय वाय प्लस ए बी ई रेज टू ए एक्स कॉस ऑफ बी एक्स. हे बघा याच्यातला ए सोडून द्या, उरलेली टर्म बी ई रेज टू एक्स कॉस ऑफ बी एक्स. इथे टर्म आहे बी ई रेज टू एक्स कॉस ऑफ बी एक्स आणि हा ए वाय काय करावं लागेल आपल्याला तिकडे शिफ्ट करावं लागेल. म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल y1 मायनस ए वाय. इथे याची व्हॅल्यू काय येईल, हा बाहेरचा ए तसाच आणि याची व्हॅल्यू काय येईल y1 मायनस ए वाय. आणि याला रिझन काय फ्रॉम इक्वेशन फर्स्ट बी ई रेज टू एक्स कॉस ऑफ बी एक्सची व्हॅल्यू y1 मायनस ए वाय पुट केली. आता हे सॉल्व करून घ्यायचं, फायनल आन्सर मिळून जाईल आपल्याला. y2 इज इक्वल टू ए y1 मायनस बी स्क्वेअर वाय प्लस ए y1 हा प्लस हा मायनस मायनस ए स्क्वेअर वाय. ए वाय वन 2a y1 इथे बी स्क्वेअर आहे इथे ए स्क्वेअर आहे मायनस साइन बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर कॉमन आणि हा वाय पण कॉमन. बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ठीक आहे, चला बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर y2 हा 2a y1 इकडे आला काय होईल मायनस 2a y1 हे मायनस इकडे आला काय होईल प्लस होईल. बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरलाच आपण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर लिहू शकतो. बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय एकच वाय आणि इक्वल टू काहीच नाही म्हणजे काय उरतो 0 उरतो. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. पॉज करा, नोट डाऊन करा. क्वेश्चन 3चा एक्झाम्पल नंबर 6 सेक इनवर्स. आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा सेक इनवर्स 7x³ मायनस 5y³ अपॉन 7x³ प्लस 5y³. दोन्ही टर्म सेम आहे प्लस मायनस आहे. इथे सेक इनवर्स आहे आणि अपोजिट साईडला कॉन्स्टंट टर्म आहे. ह्या टाईपचं एक्झाम्पल आपलं ऑलरेडी झालेलं आहे. कुठपर्यंत झालेलं आहे तर याचा dy/dx फाइंड आउट करण्यापर्यंत झालेलं आहे. आणि याचा तुम्हाला एक्सरसाइज सांगतो. हे एक्सरसाइज 1.3 मधल्या क्वेश्चन नंबर 4चं एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये असे 8 एक्झाम्पल्स आहे आणि सर्व एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे dy/dx इक्वल टू y/x. आणि हेही एक्झाम्पलमध्ये आपल्याला तेच करायचं आहे. त्याच्या पुढे थोडीशी फक्त काही स्टेप्स आहे, त्या स्टेप सॉल्व्ह केल्यावर आपल्याला एक्सपेक्टेड आन्सर मिळतं. हे डबल डेरिव्हेटिव्ह आहे, इथे फक्त सिंगल डेरिव्हेटिव्ह होता. पण सिंगल डेरिव्हेटिव्ह पर्यंत त्याच्या आणि याच्या स्टेप्स सारख्याच आहेत. तर चला सॉल्व्ह करू मग आपण. सेक इनवर्स 7x³ मायनस 5y³ अपॉन 7x³ प्लस 5y³ इक्वल टू m दिलेलं आहे. आता हा सेक इनवर्स आहे, अपोजिट साईडला शिफ्ट करायचं. अपोजिट साईडला शिफ्ट केल्यावर काय होईल फक्त सेक होईल. म्हणजे हा 7x³ मायनस 5y³ अपॉन 7x³ प्लस 5y³ इक्वल टू येईल सेक ऑफ m. याच्यामध्ये हा m कॉन्स्टंट आहे म्हणून सेक m पण काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट आहे म्हणून आपण याच्यासाठी एक वेगळा व्हेरिएबल असाइन करू. लेट इट इक्वल टू p. p पण काय आहे तर कॉन्स्टंट आहे, p ची व्हॅल्यू सेक m.
डिनॉमिनेटर तिकडे शिफ्ट करायचं. आता हे काय होईल मग 7x³ मायनस 5y³ इक्वल टू p इंटू ब्रॅकेट 7x³ प्लस 5y³ p ने मध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं. 7x³ मायनस 5y³ इक्वल टू काय होईल 7px³ प्लस 5py³. याला आपण इक्वेशन 1 देऊन घेऊ, याची आपल्याला नंतर गरज पडणार आहे. त्यानंतर आता इथे एक्सच्या टर्म एका बाजूला घ्यायच्या, वायच्या टर्म एका बाजूला घ्यायच्या. काय करू आपण, हा 7x³ इथेच, हा 7px³ इकडे आणू. काय होईल, तो मायनस होईल. 7px³ इज इक्वल टू 5py³ आहे तिथंच, आणि हा मायनस 5y³ तिकडे शिफ्ट करायचं, म्हणजे हा प्लस होईल 5y³. लेफ्ट हँड साईडमधून काय कॉमन निघतोय, याच्यामधून 7x³ कॉमन निघतोय, म्हणजे उरतं काय, इथे 1 इथे p. याच्यामधून काय कॉमन येतोय, 5y³ कॉमन येतोय, म्हणजे इथे उरतो काय, p प्लस 1. टर्म्स चेंज करून घेऊ, फक्त साईड्स चेंज करून घ्यायच्या. हा 1 मायनस p, हा p प्लस 1 इकडे शिफ्ट केला, डिवाइड होईल, इक्वल टू 5y³ आहे तिथेच, आणि हा 7x³ तिकडे शिफ्ट केला, म्हणजे डिवाइड होईल 7x³. ही जी टर्म मिळाली याचीही आपल्याला नंतर गरज पडणार आहे. याला इक्वेशन नंबर 2 देऊन घ्यायचं. आता इक्वेशन 1 जे आपण घेतलं होतं त्याला डिफरन्शिएट करायचं. 9 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट ॲज इट इज लिहून घेऊ. 7x³ मायनस 5y³ इक्वल टू 7px³ प्लस 5py³. सिंपल अल्जेब्रिक फंक्शन आहे. डिफरन्शिएट करायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल. 7 तर कॉन्स्टंट आहे, जसा आहे तसाच. x³ चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3x² मायनस 5 कॉन्स्टंट ॲज इट इज. y³ चा डेरिव्हेटिव्ह 3y² इंटू dy/dx इक्वल टू 7p कॉन्स्टंट ॲज इट इज. x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² 5p कॉन्स्टंट, y³ चा डेरिव्हेटिव्ह 3y², पण y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy/dx. ऑब्झर्व करायचं, प्रत्येक टर्ममध्ये 3 आहे, म्हणजे डिवाइड बोथ साइड बाय 3 जर केलं तर हे सर्व 3 काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. इथे उरतो 7x³ मायनस 7x² मायनस 5y² dy/dx इक्वल टू 7px² प्लस 5py² dy/dx. परत एकदा जसं आपण इथे टर्म्स चेंज करून घेतल्या होत्या तसं इथे पण टर्म शिफ्ट करून घ्यायच्या. dy/dx एका बाजूला घ्यायचं, उरलेल्या टर्म एका बाजूला घ्यायच्या. हा 7x² इथेच ठेवू, हा 7px² इकडे आणू, म्हणजे मायनस होईल. 7px² इक्वल टू 5py² dy/dx आहे तिथेच. निगेटिव्ह टर्म आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, प्लस होईल 5y² dy/dx. जे कॉमन येईल ते कॉमन काढून घ्यायचं. इथे काय कॉमन येतोय, 7x² कॉमन येतोय, म्हणजे इथे उरतो 1 मायनस p इज इक्वल टू इथे 5y² कॉमन येतोय, 5y² dy/dx पण कॉमन, म्हणजे इथे काय उरणार आहे, इथे p उरणार आहे, आणि इथे 5y² dy/dx जर कॉमन घेतला तर काहीच नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये 1 असतो, म्हणजे इथे 1. टर्म शिफ्ट करून घेऊ, इकडे 1 मायनस p प्लस 1 इकडे आला, डिवाइड होईल, इक्वल टू उरतो 5y² अपॉन 7x² इंटू dy/dx. लास्ट स्टेप याच्यामध्ये dy/dx इक्वल टू 1 मायनस p अपॉन p प्लस 1 इंटू
आता हा 5y² अपॉन 7x² इकडे मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होईल म्हणजे काय होईल, डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर होईल आणि इथे जो न्यूमरेटरला येतो तिकडे डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे इथे होईल 7x² अपॉन 5y². इथपर्यंत एकदा पॉज करून नोट डाऊन करून घ्या. इथे व्हॅल्यूज पुट करून घ्यायची. dy/dx इक्वल टू 1 - p अपॉन p + 1. 1 - p अपॉन p + 1 ची ऑलरेडी व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे इक्वेशन नंबर 2 मध्ये. ती व्हॅल्यू इथे पुट करू. काय व्हॅल्यू येते, 5y³ अपॉन 7x³ इंटू पुढची व्हॅल्यू जशी आहे तशीच 7x² अपॉन 5x². आणि याच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर भरपूर साऱ्या टर्म, हा 7 7 5 5 कॅन्सल होतोय. इथे 7x² अपॉन 5y² आहे, म्हणजे हा x² इथे एक x शिल्लक राहील, हा y² आणि हा y³ म्हणजे इथे y शिल्लक राहील, म्हणजे न्यूमरेटरला उरतो y आणि डिनॉमिनेटरला उरतो x. dy/dx इक्वल टू आलाय y अपॉन x. आता dy/dx इक्वल टू y अपॉन x आहे, आपल्याला d²y/dx² पाहिजे. मग याचं काय करावं लागेल, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करायचं. dy/dx चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय येईल, d²y/dx² इक्वल टू इथे y अपॉन x आहे, दोन फंक्शन आहे, u अपॉन v रूल अप्लाय होईल आणि u अपॉन v रूल काय सांगतो, सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म dy/dx मायनस फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. फर्स्ट टर्म म्हणजे y आणि सेकंड टर्म म्हणजे x आहे. सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म मायनस फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 असतो, डिवायडेड बाय सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर इज इक्वल टू x dy/dx. dy/dx ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला इथे मिळाली आहे, म्हटलंच त्याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊ. काय ती व्हॅल्यू, y अपॉन x मायनस y इंटू 1 म्हणजे y डिवाइडचा x² ॲज इट इज इज इक्वल टू इथे हा x आणि हा x कॅन्सल होऊन जाईल, उरतो काय, फक्त y उरतो, y मायनस y अपॉन x² आणि y मायनस y काय येणार आहे, 0 अपॉन x². हे शेवटी उरतं आहे d²y/dx² इक्वल टू 0. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाऊन. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. 2y इक्वल टू √x + 1 प्लस √x - 1 दिलेलं आहे. मग आता याला पहिल्यांदा डिफरन्शिएट करून घेऊ. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करायचं. हा 2 तर कॉन्स्टंट आहे तसाच राहील. y चा डेरिव्हेटिव्ह आता इथे प्रूफमध्ये y1 y2 वापरलं आहे म्हणून y चा डेरिव्हेटिव्ह आपण पण काय घेऊ, y1 घेऊ. रूट आपल्याला माहीत पाहिजे, √x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 √x असतो. मग हे √x + 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1/2 √x + 1 येईल. प्लस इथे पण 1/2 √x - 1 येईल. दोघांच्याही डिनॉमिनेटरमध्ये 2 आलेला आहे, कॉमन काढून घेऊ आपण. 2y1 इक्वल टू 1/2 1/√x + 1 प्लस 1/√x - 1. डिवाइडचा 2 इकडे शिफ्ट करून टाकू, हा होऊन जाईल 4y1. याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल मग, √x - 1 प्लस √x + 1 डिवायडेड बाय दोघांचं मल्टिप्लिकेशन √x + 1 इंटू √x - 1. आता ही जी न्यूमरेटरची टर्म जर ऑब्झर्व केली तर न्यूमरेटरची टर्म म्हणजे आपलं ओरिजिनल एक्झाम्पल आहे, म्हटलंच तर आपण याला इक्वेशन फर्स्ट म्हणून घेऊ. कारण प्लसमध्ये काही फरक पडत नाही सिक्वेन्सचा. √x + 1 प्लस √x - 1 √x + 1 प्लस √x - 1. न्यूमरेटरला आपण कशाने रिप्लेस करू शकतो, 2y ने. आता डिनॉमिनेटर x + 1 x - 1 म्हणजेच काय, x² - 1 चा स्क्वेअर. हा 2 आणि हा 4 कॅन्सल होऊ शकतो, 2 ने डिवाइड होऊ शकतो, म्हणजे अजून काय उरतं आहे,
2y1 इक्वल टू y अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर 1 असतो. याला अजून थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ, त्याची आपल्याला नंतर गरज पडणार आहे. y1 इक्वल टू y अपॉन 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. याला सिक्वेन्सनुसार इक्वेशन नंबर 2 देऊन घेऊ. आता आपण इथपर्यंत आलोय. आता याला परत एकदा डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट करण्यासाठी इथे y अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 u अपॉन व्ही अप्लाय करावं लागेल. u अपॉन व्ही पेक्षा u इंटू व्ही कधी पण सोपा असतो, म्हणून याला इकडे शिफ्ट करून घेऊ आपण. म्हणजे ई स्क्वेअर रूटची टर्म इकडे आल्यावर काय होईल, अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू y1 इक्वल टू y अपॉन 2. आता याला डिफरन्शिएट करायचं. आपल्याला इथं अगेन डिफरन्शिएट म्हणावं लागेल. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रोडक्ट रूल. फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड y1चा डेरिवेटिव्ह y2 प्लस सेकंड टर्म इंटू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट. आता हे अंडर रूट आहे. अंडर रूटचा डेरिवेटिव्ह आत्ताच सांगितलं 1 अपॉन 2 अंडर रूट असतं एक्स स्क्वेअर मायनस 1. पण आता एक्स स्क्वेअर मायनस 1चा डेरिवेटिव्ह घ्यावा लागेल. याचा डेरिवेटिव्ह काही 1 नाही आहे. याचा डेरिवेटिव्ह काय येईल 2x आणि इक्वल टू हा 1 अपॉन 2. तसाच yचा डेरिवेटिव्ह y1. इथे काय कॅन्सल होऊ शकतं, इथे ह्या 2 कॅन्सल होऊ शकतो. अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 y2 प्लस इथे एक्स y1 अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 उरतोय आणि इक्वल टू 1/2 y1 उरतोय. आता प्रत्येक टर्म इथे अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे, इथे अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे. काय करायचं, मल्टिप्लाय बोथ साइड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. दोन्ही साईडला एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 ने, म्हणजेच दोन्ही साईडला म्हणजेच प्रत्येक टर्मला अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 ने मल्टिप्लाय करायचे. काय होईल मग याला, अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 अंडर रूट कॅन्सल होऊन जाईल. इथे होईल एक्स स्क्वेअर मायनस 1 फक्त y2. इथे डिनॉमिनेटरचा आणि मल्टिप्लाय केलेला कॅन्सल होऊन जाईल. इथे येईल एक्स y1 इक्वल टू हा 1/2 y1 इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. एक्स स्क्वेअर मायनस 1 y2 प्लस एक्स y1 इक्वल टू 1/2 अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि इथे हा y1 आहे. ह्या y1ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मधून टाकायची. काय ती व्हॅल्यू, ती व्हॅल्यू आहे y अपॉन 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. दिसतंय ना पण हे, एवढं एकदा पॉज करून नोट डाऊन करून घ्या. आता एक एक स्टेप आपण इकडे घेत चालू. एक्स स्क्वेअर मायनस 1 y2 ॲज इट इज प्लस एक्स y1 तो पण ॲज इट इज इक्वल टू, इथे डिनॉमिनेटर्समध्ये अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे आणि न्यूमरेटरमध्ये पण अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे, कॅन्सल होऊन जाईल. हा 1/2 आहे आणि हा 2 पण डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे इथे उरतो 1/4 आणि फक्त y. हा 1/4 इकडे आणला तर मल्टिप्लाय होईल 4x स्क्वेअर मायनस 1 y2. दोघांना पण मल्टिप्लाय होईल 4x y1. इकडे फक्त y उरेल, तो इकडे आणला तर काय होईल मायनस होईल आणि इक्वल टू 0. आणि हेच काय करायचं होतं आपल्याला, प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल. आता इथे y इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू m दिलेलं आहे. लॉगॅरिथमचा आपल्याला बेसिक फॉर्म्युला वापरावा लागेल. पहिल्यांदा एक्झाम्पल लिहून घेऊ आपण. y इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू m. लॉगमध्ये जर पॉवरला काही असेल तर ती टर्म कुठे येत असते, समोर मल्टिप्लिकेशनमध्ये येत असते. म्हणजे हे काय होईल y इक्वल टू m इंटू लॉग ऑफ
एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. याला डिफरन्शिएट करायचं. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागेल. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, तो येईल dy बाय dx. हा m तर कॉन्स्टंट आहे, ॲज इट इज तसाच ठेवायचा. लॉग याला थोड्या वेळासाठी एक्स मानायचं, म्हणजे चेन रूल वापरायचं आपल्याला. इथे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x असतो. मग आता इथे काय येईल, मग 1/x प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू, पण हा एक्स आहे का, हा एक्स नाही आहे, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल मल्टिप्लिकेशनमध्ये. काय येईल याचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 अंडर रूटमध्ये टर्म आहे, अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट एक्स. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x. ए हा कॉन्स्टंट आहे आणि ए स्क्वेअर पण कॉन्स्टंट आहे, म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल, म्हणजे हा फक्त 2x. इथे डिनॉमिनेटरचा 2 आणि न्यूमरेटरचा 2 कॅन्सल होईल. त्याला आपण सिक्वेन्समध्ये लिहून घेऊ. dy बाय dx इक्वल टू न्यूमरेटरला काय काय असेल, न्यूमरेटरला इथे m असेल डिवायडेड बाय एक्स प्लस स्क्वेअर रूटची टर्म इंटू इथे हा एक्स इथे न्यूमरेटरला आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल 1 इंटू स्क्वेअर रूटची टर्म म्हणजे स्क्वेअर रूटची टर्म ॲज इट इज एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स म्हणजे एक्स डिवायडेड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करू शकता तुम्ही, इथे जो डिनॉमिनेटर आहे तो आणि इथे जो न्यूमरेटर आहे तो दोन्ही एकच आहे. एक्स प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स, ह्या दोन्ही टर्म एकच आहेत, म्हणजे ह्या काय होऊ शकता, कॅन्सल होऊ शकता. म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू न्यूमरेटरला फक्त शिल्लक राहिला आहे m अपॉन डिनॉमिनेटरला फक्त बाकी आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हा झाला dy बाय dx. आपल्याला इथे डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरची टर्म आहे. आपण काय करू आता याच्यामध्ये डिनॉमिनेटर शिफ्ट करून घेऊ अपोजिट साईडला. मग काय होईल अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स. राईट हँड साईडला उरतो फक्त m. परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, म्हणजे याला काय करावं लागेल, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यावं लागेल. आणि अगेन डिफरन्शिएशन म्हणजे आता इथे डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल अप्लाय होईल. दोन टर्म आहेत, पहिली टर्म काय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि दुसरी टर्म काय डी वाय बाय डी एक्स. मग अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स युजिंग द प्रोडक्ट रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. पहिल्यांदा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि इज इक्वल टू m. आणि m हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असला पाहिजे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. आता याच्यामध्ये ह्या टर्ममध्ये पण अंडर रूटची टर्म आहे, इथे पण अंडर रूटची टर्म आहे. मल्टिप्लाय बोथ साइड बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मल्टिप्लाय बोथ साइड म्हणजेच इच टर्म आहे, बोथ साइडला मल्टिप्लाय करायचे म्हणजेच प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचे अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरला जर ह्या टर्मने मल्टिप्लाय केलं तर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा स्क्वेअर होईल. स्क्वेअर झाल्यामुळे ते स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे उरेल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. त्याला मल्टिप्लाय डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस पुढच्या टर्ममध्ये इथे ऑलरेडी हा 2 कॅन्सल होऊन जाईल. इथे ती टर्म डिनॉमिनेटरला आहे आणि त्या टर्मने जर मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरची आणि न्यूमरेटरची टर्म कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे उरेल फक्त एक्स आणि हा डी वाय बाय डी एक्स आणि इज इक्वल टू 0. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9.
y इक्वल टू साइन ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x. आणि शो दॅटमध्ये भरपूर काही दिलं आहे, याच्यामध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, गरज पडणार आहे आपल्याला जेव्हा सॉल्व करू ना तेव्हा गरज पडणार आहे. आपल्या टर्म्स आपल्याला मिळत्या जुळत्या मिळत आहे की नाही याच्याकडे नेहमी लक्ष ठेवायचं. म्हणजे फक्त सॉल्व करत नाही राहायचं, आपल्याला शो दॅटमध्ये काय करायचं आहे याच्याकडे नेहमी लक्ष ठेवायचं, तरच आपल्याला एक्सपेक्टेड आन्सर मिळेल. नाहीतर आपण भरकटून पण जाऊ शकतो आणि उगाच आपला वेळ वाया जाऊ शकतो त्यामध्ये. तर लक्ष द्या, साइन ऑफ m cos इनवर्स ऑफ x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx. आता इथे साइन आहे, थोडा वेळेला x मानला, साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस असतो, कॉस m कॉस इनवर्स ऑफ x इंटू चेन रूलनुसार m कॉस इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह, m तर कॉन्स्टंट आहे जसा आहे तसाच, कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह असतो -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह -1/√1 - एक्स स्क्वेअर. टर्म्स आपण सिक्वेन्समध्ये घेऊन टाकू, dy बाय dx इक्वल टू, याच्यामध्ये एक मायनस साईन आला आहे म्हणजे टर्म निगेटिव्ह असेल, त्याच्यानंतर कॉन्स्टंट अगोदर घेतला m कॉस ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x आणि डिवाइडला काय, तर डिवाइडला आहे √1 - एक्स स्क्वेअर. डिवाइडची जी अंडर रूटची टर्म आहे ती अपोजिट साईडला शिफ्ट करून देऊ, √1 - एक्स स्क्वेअर इकडे मल्टिप्लाय होईल, मग तिकडे डिवाइड होते, तर dy बाय dx इक्वल टू -m कॉस ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x. आता याला परत एकदा डिफरन्शिएट करायचं, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथे दोन टर्म आहे लक्षात ठेवा, √1 - एक्स स्क्वेअर ही पहिली टर्म आहे आणि dy बाय dx दुसरी टर्म आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल अप्लाय होईल. प्रोडक्ट रूल काय सांगतो, प्रोडक्ट रूल सांगतो फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह d² बाय dx² प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, √1 पहिल्यांदा अंडर रूट आहे म्हणजे 1/2√1 - एक्स स्क्वेअर इंटू 1 - एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1चा तर 0 येईल, -2x स्क्वेअर, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x फक्त इक्वल टू -m. आता हा कॉस आहे आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन असतो, कॉसचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन असतो, m कॉस इनवर्स ऑफ x इंटू m कॉस इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह, m तर कॉन्स्टंट आहे जसा आहे तसाच, कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह -1/√1 - एक्स स्क्वेअर. आता ह्या टर्म्स परत एकदा सिक्वेन्सनुसार अरेंज करून घ्यायच्या, √1 - एक्स स्क्वेअर d² बाय dx² प्लस इथे फक्त हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, एक मायनस साइन आहे, मायनस प्लस काय होईल, हे मायनस होईल, x अगोदर घेतला √1 - एक्स स्क्वेअर dy बाय dx. राईट हँड साईडला काय उरतंय, आता इथे मायनस साइन मोजून घ्या किती आहेत, 1 2 आणि 3, 3 मायनस साइन्स आहे म्हणजे हे काय व्हायला पाहिजे, मायनस व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर कॉन्स्टंट, इथे पण एक m इथे पण m म्हणजे हा काय होईल m², आपण याला -m², ही टर्म डिनॉमिनेटरला टाकून देऊ, √1 - एक्स स्क्वेअर साइन ऑफ m कॉस इनवर्स ऑफ x. आता इथे मल्टिप्लाय बोथ साइड बाय √1 - एक्स स्क्वेअर करू, दोन्ही साईडला म्हणजेच प्रत्येक टर्मला √1 - एक्स स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केलं तर इथे ऑलरेडी ती टर्म आहे, अंडर रूटने मल्टिप्लाय केलं स्क्वेअर होईल, स्क्वेअरमुळे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजे इथे 1 - एक्स स्क्वेअर d² बाय dx² मायनस इथे ती टर्म डिनॉमिनेटरला आहे, मल्टिप्लाय केल्यावर डिनॉमिनेटरची आणि न्यूमरेटरची टर्म कॅन्सल होऊन जाईल,
इथे फक्त उरेल x dy बाय dx. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स इथपर्यंत ते येत आहे, फक्त पुढच्या ह्याच्यामध्ये बदल आहे. इक्वल टू मायनस हा एम स्क्वेअर, इथेही ती टर्म डिनॉमिनेटरला आहे, मल्टिप्लाय केल्यावर डिनॉमिनेटरची आणि ओरिजिनल टर्म कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे फक्त एम स्क्वेअर शिल्लक राहील. साइन एम कॉस इनवर्स एक्स, साइन एम कॉस इनवर्स एक्स आपलं ओरिजिनल एक्झाम्पल आहे. साइन एम कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू काय तर वाय, त्याच्याऐवजी इथे आपण वाय पुट करू. 1 मायनस एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स. इकडे मायनस आहे, अपोजिट साईडला आल्यावर प्लस होईल, एम स्क्वेअर वाय इक्वल टू 0. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. एक्झाम्पल नंबर 10, y इक्वल टू लॉग ऑफ लॉग टू एक्स. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे, पण याच्यामध्ये y1 आणि y2 दिला आहे. y1 म्हणजे काय असतो, y1 म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह dy बाय dx असतो, आणि y2 म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर असतो. हे आपल्याला ऑलरेडी माहीतच आहे, परत एकदा सांगितलं. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. y इक्वल टू लॉग ऑफ 2x आहे. याला पहिल्यांदा डिफरन्शिएट करू आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आहे, डी वाय बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स ऐवजी आपण इथे काय लिहिणार आहे, y1 लिहिणार आहे, कारण शो दॅटमध्ये y1 y2 वापरले म्हणून. लॉग चेन रूल अप्लाय करायचा. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x, म्हणजे इथे काय येईल 1 लॉग ऑफ 2x. फक्त आपण याला x मानला, हा x नाही आहे, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. लॉग ऑफ 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/2x. आणि इथे 2x चा डेरिव्हेटिव्ह परत एकदा घ्यावा लागेल, आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह काय, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. आता याच्यामध्ये y1 इज इक्वल टू 1 लॉग ऑफ 2x इंटू हा 2 काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल, इथे उरतो 1/x. डिवाइडचा x इकडे शिफ्ट करून घ्यायचा, हे होईल x y1 इक्वल टू 1 लॉग ऑफ 2x. आता याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. इथे दोन टर्म लक्षात ठेवा, x ही एक वेगळी टर्म आहे आणि y1 ही एक वेगळी टर्म आहे. इथे डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट टूल अप्लाय होईल, इथे मात्र सिंगल टर्म आहे. इथे अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग काय अगेन डिफरन्शिएशन, फर्स्ट टर्म ॲज इट इज, फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. y1चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे y2 प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असणार आहे 1 इक्वल टू. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता 1 लॉग ऑफ 2x चा डेरिव्हेटिव्ह बघा, इथे 1/x चा फॉर्म्युला वापरायचा आहे, आणि 1/x चा डेरिव्हेटिव्ह असतो -1/x स्क्वेअर. याला थोड्या वेळासाठी आपल्याला x मानायचं आहे, तर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल मग -1 लॉग ऑफ 2x चा स्क्वेअर. चेन रूलनुसार आपल्याला परत याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. आता लॉग ऑफ 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, लॉग ऑफ 2x चा डेरिव्हेटिव्ह 1/2x इंटू 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2. x y2 प्लस y1 इक्वल टू -1 लॉग ऑफ 2x ब्रॅकेट स्क्वेअर. इथे हा 2 आणि हा 2 कॅन्सल होईल, इथे उरतो 1/x. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्याकडे एकदा बघू. x y2 बरोबर आहे y1, इथे वेगळी टर्म आहे, इथे आपल्याला सबस्टिट्यूशन करावं लागेल. x y2 प्लस y1 इक्वल टू -1 लॉग ऑफ 2x. लॉग ऑफ 2x साठी आपण काही सबस्टिट्यूट करू शकतो का, इथे आपल्याकडे टर्म अवेलेबल आहे. आता याला व्यवस्थित ऑब्झर्व करा, इथे लॉग ऑफ 2x इंटू एक्स दिलेला आहे, आणि इथे 1 लॉग ऑफ 2x दिलेला आहे. 1 लॉग ऑफ 2x ह्या दोन्ही टर्म एकच आहे, आपण काहीतरी सबस्टिट्यूशन इथे नक्कीच करू शकतो. आता इथे व्यवस्थित समजून घ्या. पहिली गोष्ट मायनस साइन तसंच राहील. हे जे 1 लॉग ऑफ 2x चा स्क्वेअर
1 अपॉन लॉग ऑफ 2x स्क्वेअर, आपण याला ह्या पूर्ण टर्मचा स्क्वेअर पण लिहू शकतो. पूर्ण टर्मचा स्क्वेअर का बरं लिहू शकतो? 1 चा स्क्वेअर तर असाही 1 असतो, त्याच्यामुळे ह्या टर्मचा स्क्वेअर इथे जो स्क्वेअर होता तो इकडे शिफ्ट करून घेतला. आता 1 अपॉन लॉग ऑफ 2x ची व्हॅल्यू काय? x y1 आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल? x y1, पण त्याचा काय स्क्वेअर आहे. पुढचा इंटू 1 अपॉन x तसाच. मग हे x y2 प्लस y1 मायनस साइन ॲज इट इज, दोन्ही टर्मचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर इंटू y1चा पण स्क्वेअर आणि इंटू हा 1 अपॉन x तसाच. आता इथे हा डिवाइडचा x आणि x स्क्वेअर पैकी एक x कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे x y2 प्लस y1 इक्वल टू मायनस x y1चा स्क्वेअर. ही निगेटिव्ह टर्म आहे, इकडे शिफ्ट करून घेऊ. x y2 प्लस y1 प्लस इकडे आला प्लस होईल x y1चा स्क्वेअर इक्वल टू 0. x y2 प्लस या दोघांमधून काय कॉमन निघेल? y1 कॉमन निघेल. इथून y1 गेल्यावर इथे काहीच नाही, म्हणजे 1 शिल्लक राहील, प्लस x तर तसाच राहील. y1चा स्क्वेअर आहे म्हणजे 2 y1 आहे, एक कॉमन काढला, एक तसाच राहील, इक्वल टू 0. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल. आता 10 नंबर्स झाले. आता हे 11 नंबरचं एक्झाम्पल. थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे, व्यवस्थित समजून घ्या. आणि हे लक्षात ठेवा, हे असे जे वेगळे एक्झाम्पल दिसतात ना, ज्याच्यामध्ये इथे रँडम 80 आलेला आहे, ज्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी मोठा ट्विस्ट असणार आहे, असे एक्झाम्पल बोर्ड एक्झामला नक्की येतात. तर बोर्ड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू याला IMP मार्क करून ठेवा. x स्क्वेअर प्लस 6xy प्लस y स्क्वेअर इक्वल टू 10 दिलं आहे. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. काय होईल? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 6 तसाच ठेवू आपण. इथे दोन टर्म आहे x आणि y, प्रोडक्ट रूल अप्लाय करायचं. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म एक्सचं आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx इज इक्वल टू 10. हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. प्रत्येक टर्ममध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता 2, इथे पण 2 आणि याला पण 2 ने डिवाइड करू शकतो आपण, 3 होईल. x प्लस 3x dy बाय dx प्लस y प्लस y dy बाय dx इक्वल टू 0. dy बाय dxच्या टर्म एकत्र घ्यायच्या, उरलेल्या टर्म एकत्र घ्यायच्या. ह्या दोन टर्ममध्ये dy बाय dx, उरलेल्या टर्म आपण अपोजिट साईडला शिफ्ट करून टाकू. 3x dy बाय dx प्लस y dy बाय dx इक्वल टू 3x dy बाय dx. इथे हा 3 आहे ना, दोघांना पण मल्टिप्लाय आहे, इथे एकाला दिला आपण इथे, आणि हा 3 हा y ला पण मल्टिप्लाय होईल, म्हणजे इथे प्लस 3y होईल. आता आपण हा 3x dy बाय dx घेतला, y dy बाय dx घेतला, उरलेल्या टर्म तिकडे शिफ्ट करायच्या. हा x तिकडे गेल्यावर काय होईल? मायनस होईल, आणि हा 3y पण तिकडे गेल्यावर काय होईल? मायनस होईल. दोघांमधून dy बाय dx कॉमन घेऊ, म्हणजे उरतं काय? इथे उरेल 3x, इथे उरेल y. 3x प्लस y. इकडे दोघांमधून मायनस साइन कॉमन घेऊ, x प्लस 3y. dy बाय dx इक्वल टू मायनस साइन x प्लस 3y डिवाइडेड बाय 3x प्लस y. हा झाला आपला dy बाय dx. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ. हा फक्त dy बाय dx आहे, आपल्याला d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर पाहिजे. इथे 3x प्लस y क्यूब आहे आणि इथे 3x प्लस y आलाय, म्हणजे आपण बरोबर चाललेलो आहे, आपला वे बरोबर आहे, कारण डिनॉमिनेटरची टर्म तर आपल्याला मिळते. आता याचं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करायचं. dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इक्वल टू u अपॉन v चा रूल अप्लाय करायचा. मायनस साइन थोडा वेळ आपण बाहेरच ठेवू.
यू अपॉन व्ही काय सांगतो, सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म एक्स प्लस 3y डेरिव्हेटिव्ह, एक्स प्लस 3y डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 प्लस 3 dy बाय dx. सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू फर्स्ट टर्म म्हणजे एक्स प्लस 3y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड 3x डेरिव्हेटिव्ह फक्त 3 आणि y चा dy बाय dx अपॉन सेकंड टर्मचा स्क्वेअर असतो 3x प्लस y चा स्क्वेअर. हे मायनस साइन पूर्ण ब्रॅकेटला अप्लाय इक्वल टू, हे मायनस साइनचं कन्फ्युजन जर दूर करायचं असेल मध्ये अप्लाय करून टाकू. मायनस मायनस वाली टर्म प्लस होईल, प्लस वाली टर्म अगो एक नंबर लिहू आणि दुसरी टर्म जिला मायनस नाही आहे ती प्लस वाली टर्म मायनस होईल, ती सेकंड नंबरला घेऊ. ही टर्म आपण अगोदर घेऊ एक्स प्लस 3y इंटू 3 प्लस इथे dy बाय dx आहे आणि dy बाय dx ची व्हॅल्यू काय, dy बाय dx ची व्हॅल्यू मायनस आहे, हे प्लस आहे आणि हे मायनस आहे म्हणजे हे मायनस होईल परत एकदा मायनस एक्स प्लस 3y अपॉन 3x प्लस y. मायनस मायनस प्लस झालं होतं, आता हे प्लस मायनस मायनस होईल, ही टर्म 2 नंबरला इथे 3x प्लस y 3x प्लस y इंटू 1 प्लस 3 इथे नेमकं लिहायला जागा नाही राहिली, इथे घेतो मी मायनस 3x प्लस y इंटू 1 प्लस 3 dy बाय dx, dy बाय dx ची व्हॅल्यू इथे मायनस आहे म्हणजे हे पण परत मायनस होईल आणि 3 ता आता पूर्ण रफ केलंय मी, तुम्ही लिहिलेलं असेलच. आता परत एकदा टर्म व्यवस्थित अरेंज करून घेऊ. डी स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू पहिली टर्म, आता हा x प्लस 3y जसा आहे तसाच x प्लस 3y इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल इंटू, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल ते बघा, 3 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय होईल, 3 इंटू 3 किती होईल 9x मायनस 3y मायनस हे मायनस साइन आहे, ब्रॅकेटच्या मधल्या टर्म मायनस होतील मायनस x मायनस 3y आणि डिनॉमिनेटर 3x प्लस y. इथे मध्ये मायनस साइन राहिलं, ते मायनस साइन आहे इथे दिलेलं आहे मायनस साइन ब्रॅकेटच्या बाहेर टर्म आहे 3x प्लस y इंटू इथे पण क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. हा 3 हा इथे दिलेला आहे म्हणजे हा न्यूमरेटरला मल्टिप्लाय, हा 3 इथे दिला आहे म्हणजे हा न्यूमरेटरला मल्टिप्लाय असतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 सोबत होईल 3x प्लस y मायनस 3 ने मध्ये मल्टिप्लाय केल्यावर मायनस 3x आणि मायनस 3 इंटू 3 9y अपॉन 3x प्लस y आणि टोटल याला डिनॉमिनेटर पण काय 3x प्लस y चा स्क्वेअर आहे. हा 3x प्लस y आणि हा 3x प्लस y दोघांचा कॉमन डिनॉमिनेटर आणि ह्या डिनॉमिनेटर सोबत तो मल्टिप्लाय होईल. हे पण रफ करून टाकू. x प्लस 3y इथे प्लस आहे बरं का, हे काय होईल याचे ॲडिशन 9x मायनस x हा काय होईल 8x होईल आणि हा प्लस 3y आणि हा मायनस 3y कॅन्सल होऊन जाईल, इथे फक्त प्लस 8x होतो. डिवाइडला 3x प्लस y मायनस 3x प्लस y हे पण मध्ये बघून घ्या, हा 3x आणि हा मायनस 3x कॅन्सल होऊन जाईल, हा प्लस y आणि मायनस 9y हा पण काय होईल हा मायनस 8y होईल आणि याचा डिनॉमिनेटर पण काय 3x प्लस y आणि टोटल याचा डिनॉमिनेटर 3x प्लस y चा स्क्वेअर. दोघांचा कॉमन डिनॉमिनेटर आणि ह्या डिनॉमिनेटर सोबत त्याला मल्टिप्लाय करून टाकायचं. आता इथे पण 8 दिलेला आहे आणि इथे पण 8 दिलेला आहे, पहिली गोष्ट 8 कॉमन घेऊन टाकायचं, 8 कॉमन घेऊन टाकायचा, उरलेल्याने मध्ये मल्टिप्लाय करून टाकू आपण. x इंटू एक्स काय होईल एक्स स्क्वेअर, एक्सने मल्टिप्लाय केलं 3xy. आता इथे मायनस साइन आहे आणि इथे एक मायनस आहे, मायनस मायनस हे प्लस व्हायला पाहिजे. 8 आपण कॉमन घेऊन टाकलाय, y ने मल्टिप्लाय करायचं 3xy
प्लस वाय इंटू वाय काय होईल, वाय स्क्वेअर होईल. हा कॉमन डिनॉमिनेटर आहे, डिनॉमिनेटरला निघून जाईल. डिनॉमिनेटरला ऑलरेडी काय, डिनॉमिनेटरला ऑलरेडी 3x प्लस वायचा स्क्वेअर आहे, अजून काय येईल 3x प्लस वाय येईल. आता बाकीच्या टर्म हा 8 बाहेर जसा आहे तसाच, हा एक्स स्क्वेअर 3xy किती झाला 6xy झाला प्लस हा वाय स्क्वेअर डिवायडेड बाय सेम ब्रॅकेट आहे, इथे स्क्वेअर आहे, इथे ब्रॅकेट रेस टू किती असला पाहिजे 1, म्हणजेच हे 3x प्लस वाय ब्रॅकेट रेस टू काय होईल 3 होईल. आता सर्वात महत्त्वाचं आपलं जे गिवन एक्झाम्पल होतं ते बघा, एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस वाय स्क्वेअर याची जी काही व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 10. त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10 दिलेली आहे. इज इक्वल टू ओरिजिनल एक्झाम्पलमध्ये 3x प्लस वायचा क्यूब आणि मग आपल्याला फायनल आन्सर मिळतं. इथे लिहितो मी फायनल आन्सर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 8 इंटू 10 म्हणजे 80 डिवायडेड बाय 3x प्लस वायचा क्यूब आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. इथे मी रेफरन्ससाठी लिहून ठेवलं होतं, पॉज करा, नोट डाऊन करा. एक्झाम्पल नंबर 12, क्वेश्चन नंबर 3चं पण लास्ट एक्झाम्पल आणि आजच्या व्हिडिओचं पण लास्ट एक्झाम्पल. तुमच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन का तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला. चला तर मग आता हे लास्ट एक्झाम्पल सॉल्व करू. एक्स इज इक्वल टू टीचं फंक्शन आहे, वाय इक्वल टू टीचं फंक्शन आहे, म्हणजे डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी करून घ्यावं लागेल. याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी करून घेऊ. काय होईल मग हे एक्स इज इक्वल टू ए कॉस टी मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो, म्हणजे हे मायनसचं काय होईल प्लस होईल बी कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी असतो. एक्स इज इक्वल टू ए कॉस टी प्लस बी साइन टी, ए कॉस टी प्लस बी साइन टी, एक्स नाही आहे हे डी एक्स बाय डी टी. अल्सो वाय इक्वल टू ए कॉस टी प्लस बी साइन टी, याला पण डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी डी वाय बाय डी टी. काय येईल हे कॉसचा डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतो, म्हणजे मायनस ए साइन टी प्लस बी साइनचा मात्र पॉझिटिव्हच असतो बी कॉस टी. मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचा रूलनुसार डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी टी बाय डी एक्स, डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. लास्ट एक्झाम्पल आहे, समजून घ्या. व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या. मायनस ए साइन टी प्लस बी कॉस टी डिवायडेड बाय ए कॉस टी प्लस बी साइन टी डी वाय बाय डी एक्स इक्वल टू न्यूमरेटरमधून मायनस साइन कॉमन घ्यायचं. काय होईल मग हा ए साइन टी मायनस बी कॉस टी होईल. मायनस साइन कॉमन घेतलं म्हणजे जो प्लस आहे तो मायनस होईल आणि जो मायनस आहे तो प्लस होईल. अपॉन डिनॉमिनेटर आहे तसंच ए कॉस टी प्लस बी साइन टी डी वाय बाय डी एक्स इक्वल टू हे मायनस साइन तसंच ए साइन टी बी कॉस टी, ए साइन टी बी मायनस बी कॉस टी ही कशाची व्हॅल्यू आहे एक्सची, म्हणजे हा न्यूमरेटर काय आला एक्स. ए कॉस टी प्लस बी साइन टी, ए कॉस टी प्लस बी साइन टी हा काय वाय, म्हणजे डी वाय बाय डी एक्स काय आला मायनस एक्स अपॉन वाय. इथेच याला डिफरन्शिएट करायचं अगेन म्हणावं लागेल. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू डेरिव्हेटिव्ह. आता अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस साइन बाहेर सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड टर्मचा स्क्वेअर. मायनस साइन तसंच वाय इंटू वन वाय मायनस एक्स इंटू डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू, डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू मायनस एक्स अपॉन वाय, हे सर्वात महत्त्वाचं आहे. डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू मायनस एक्स अपॉन वाय अपॉन वायचा स्क्वेअर. मायनस साइन आपण अजूनही बाहेरच ठेवलं आहे.
हे काय होईल मग आता वाय मायनस आणि हा मायनस 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 काय होईल प्लस एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय अपॉन वाय स्क्वेअर. हे सुरुवातीचं मी रफ करतो. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू बाहेरचं मायनस साईन शेवटपर्यंत बाहेरच ठेवा. क्रॉस मल्टिप्लिकेशन वाय इंटू वाय काय होईल वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय वाय आणि डिवायडेड बाय वाय स्क्वेअर. बस हे झालं आपलं प्रूफ. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस सिक्वेन्स चेंज करून घ्यायचं. असंही प्लस आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा वाय पण डिनॉमिनेटरलाच आहे ना वाय स्क्वेअर पण डिनॉमिनेटरलाच आहे. ते एकमेकांना मल्टिप्लाय होतील आणि काय होईल ते वाय क्यूब. आणि हेच काय करायचं होतं आपल्याला प्रूफ. हेन्स प्रूफ. पॉज करा नोट डाऊन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.